नमस्कार मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर हे जे शहर आहे हे खवयांचं शहर म्हणून ओळखलं जातं. कारण या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे खाद्यपदार्थ खायला मिळतात. आता तुम्हाला समोर ही जी थाळी दिसत असेल ही बाहुबली चिकन थाळी आहे. आता ही थाळी कुठे मिळते आणि या थाळीचं काय वैशिष्ट्य आहे आणि मी ज्या सध्या हॉटेलमध्ये आलेलो आहे या हॉटेलचं एकूण काय वैशिष्ट्य आहे हे आपण आता या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, मी सध्या शेंद्रा परिसरातील हॉटेल कोयलामध्ये आलेलो आहे आणि हॉटेलचे मालक आपल्यासोबत आहेत. त्यांच्यासोबत आपण चर्चा करू. या थाळीसोबतच या ठिकाणी काय काय मिळतं, व्हेज आणि नॉनव्हेजमध्ये तुम्ही इथे कुठले पदार्थ खाऊ शकता हे आपण सविस्तर जाणून घेऊ. दादा नमस्कार, आपलं स्वागत आहे. आपला परिचय द्या. नमस्कार, मी प्रवीण भोसले, राहणार संभाजीनगर आणि मी गेल्या 25 वर्षापासून मी हॉटेल व्यवसायामध्ये आहे. कोयला हे जे आमचं प्रॉडक्ट आहे किंवा ब्रँड आहे आमचा जो, तो हा बेसिकली याचं कोयलाचं जे आमचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे आमच्या दम बिर्याणी. हे आमच्या बेसिकली हैदराबादी ज्या बिर्याणी असतात त्या टाईपमध्येच आमची बिर्याणी आहे. आणि आमच्या बिर्याणीचं असं वैशिष्ट्य आहे की हे आम्ही घरगुती मसाले वापरतो आणि त्यातल्या त्यात आमचे जे मसाले आहे हे खूप म्हणजे त्रास न होण्यासारखे. याच्यामध्ये लहान मुलं असतील, वृद्ध लोक असतील किंवा कोणतेही असेल तर त्यांना आमच्या बिर्याणीचं कुठल्याही मसाल्यामुळं असं त्रास होतो अशातला काही एक भाग नाही आहे. आपण आता बिर्याणीची अधिक माहिती तर घेणारच आहोत, परंतु आता जे आपले दर्शक आहेत त्यांना खरी उत्सुकता या थाळीची आहे. ही एवढी मोठी थाळी, नेमकी हिचं बाहुबली नाव आहे, परंतु यामध्ये काय वैशिष्ट्यपणे आहे? इथे आल्यानंतर बाहुबली थाळी का मागवली पाहिजे? गेल्या बऱ्याच वर्षापासून आपण बिर्याणी, आपलं कोयला म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की बिर्याणी आणि कबाब यांचं स्पेशालिटी आहे. पण आता आम्ही शेंद्रा इथे जे आम्ही नवीन जी आमची ब्रांच सुरू केलेली काही वर्षापूर्वी, तर तिथे एक नवीन आम्ही काहीतरी एक ग्राहकांच्या आग्रहास्तव आम्ही काहीतरी वेगळं पाहिजे आम्हाला आणि ही अशा पद्धतीची थाळी इथं शहरात कुठेही नाही. म्हणून आम्हाला असं वाटलं की आपण एक बाहुबली थाळी, व्हेज असेल, चिकन असेल, मटन असेल आणि इतरही आपल्या चिकन, व्हेज, मटन ज्या महाराष्ट्रीयन पद्धतीने आपण जे की काळा मसाला म्हणतो जो आपला, तो पण आमचा होममेड मसाला आहे, तो त्या पद्धतीनं आम्ही बनवतो इथे. तर त्यामध्ये आता ही जी आपली थाळी, याच्यामध्ये तुम्ही 6-7 लोक पण तुम्ही याच्यामध्ये जेवण करू शकता. की यामध्ये तुम्हाला वैशिष्ट्य म्हणजे अशी की आपण जो पंजाबी डिश पण याच्यामध्ये आपण ॲड केलेली आहे जी चिकनमध्ये, आणि काळा मसाला तर आहेच आपला. त्यात आपले कबाबचे पण काही प्रकार आहे, चिकन फ्राय आहे, तुमची चिकन बिर्याणी आहे, खिमा आहे, स्वीट आहे, पापड आहे आणि भाकरी आणि जे चपाती वगैरे आणि तंदूर रोटी, असं सगळं मिक्स आपण याच्यामध्ये केलेलं आहे जेणेकरून लोकांना कमी दरामध्ये आणि खूप चांगल्या चविष्ट पद्धतीने वेगवेगळे पदार्थ खायला मिळतील अशा पद्धतीने आम्ही ही थाळी चालू केलेली आहे. तर कमी दर किती रुपयामध्ये ही थाळी मिळेल? ही थाळी आपल्याला साधारण आता आम्ही जो सुरुवातीचा दर आहे तो आपला 2200 रुपये सुरुवात केलेली आहे आम्ही. यात तुम्ही 6-7 लोक आरामशीर जेवू शकतात. जेणेकरून एक इतके जर प्रकार जर तुम्हाला खायचे झाले तर साधारण याची कॉस्टिंग जी जाते 3000 रुपयापर्यंत जाते. पण आम्ही आता ग्राहकांना नवीन सुरुवात करतो आहे तर त्यामुळं एक काही काळासाठी आम्ही 2200 रुपयाचा दर ठेवलेला आहे. याशिवाय जर एकटा व्यक्ती इथे जेवण करण्यासाठी आला तर त्याने इथे काय जेवण करायला पाहिजे? त्याला किती रुपयामध्ये त्याचं जेवण होऊ शकते इथे? एकटा व्यक्ती आला जर तर त्यांनी चिकनमध्ये, आपण एक चिकन थाळी पण आहे ती आपली 270 रुपयामध्ये आहे. त्याच्यामध्ये तोचा रस्सा, हे बाकी चपाती, भात हे सगळं अनलिमिटेड राहील. तर साधारण एक 200, 250, 300 रुपयामध्ये कुठलाही ग्राहक एकटा जर आला तर त्याला आपली थाळी आहे जी महाराष्ट्रीयन थाळी, आणि जर पंजाबी थाळी घेतली तर साधारण 300 रुपयाच्या दरामध्ये चिकन पंजाबी थाळी पण आपण सुरू केलेली आहे. आमच्याकडं इथं बसण्यासाठी खूप चांगली डायनिंग व्यवस्था आम्ही केलेली आहे, सुटसुटीत आहे आणि शहराच्या खूप जवळच अंतरावर आहे आपलं. तुम्ही एक याच्या निमित्ताने एक लाँग ड्राईव्हचा पण तुम्ही आनंद घेऊ शकता. एकत्र तुम्ही कुटुंबासोबत येऊन सेलिब्रेट करू शकता. बड्डे असतील, अजून काही तुमच्या काही खाजगी काही इव्हेंट्स असतील ते पण तुम्ही इथे येऊन सेलिब्रेट करू शकता. आपण शेंद्रा परिसरात साधारण एक 3 ते 4 किलोमीटर या परिसरामध्ये आपण फ्री होम डिलिव्हरी करतो आहे. आज सध्या जेव्हापासून हॉटेल आपण सुरू केलं तेव्हापासून आपण ही सुविधा देतो आहे सगळ्यांना. जरी आणि शहरात जर असेल, जर खूप मोठ्या प्रमाणात जर त्यांचं पार्सल असेल आणि आम्हाला 1 दिवस आधी जर सांगितलं तर आम्ही त्याची पण व्यवस्था करू शकतो. जे व्हेज खवय्ये आहेत त्यांच्यासाठी इथे काय स्पेशल आहे? व्हेज खवय्यासाठी महाराष्ट्रीयन आपलं जे स्पेशालिटी आहे, शेवगा मसाला, शेवगा हंडी असेल की हंडीच्या स्वरूपात आहे आपल्याकडं, आणि एक जण आला तरी बैंगन मसाला, जे काळा मसाल्यातले आपले जितके पण डिश आहे, ज्या आपण वडी रस्सा जो म्हणतो, जो पातोडी आपले जे जुना शब्द आहे ते पण आपल्याकडे फेमस आहे. आणि बाकी पंजाबी डिशेस पण आहे इथं पूर्ण व्हेजमध्ये आपल्या. तर भाकरी आहे, तंदूरचे आयटम आहे, चायनीज आहे, आपल्याकडे सगळ्या पद्धतीने आपण सगळा हा मेनू आहे आपला. की यामध्ये कुठल्याही ग्राहक असलं, त्यांच्यासोबत लहान मुलं असले तरी त्यांना चायनीज पण आहे, मोठे जे वृद्ध लोक असले सगळ्यांसाठी हा असा मेनू आपण एकंदरीत तयार केलेला आहे. आपल्या हॉटेलचा सविस्तर पत्ता सांगा.
आपल्या हॉटेलचा सविस्तर पत्ता असं की शेंद्रा गावची जी कमान आहे जालना रोडला, आपण जालन्याला जात असताना लेफ्ट साईडला द हब म्हणून कॉम्प्लेक्स आहे. द हब हे कॉम्प्लेक्स आहे. यामध्ये आपलं कोयला नावाने हॉटेल आपण सुरू केलेलं आहे. धन्यवाद दादा. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी एकदा जरूर भेट द्या. या थाळीचा जर तुम्ही तुमच्यासोबत मित्र असतील किंवा फॅमिलीसह जर तुम्ही येणार असाल तर या थाळीचा आस्वाद जरूर घ्या. आणि जर तुम्ही एकटे आलात तर तुमच्यासाठी इथे चिकन थाळी, मटन थाळी असे वेगवेगळे पदार्थ आहेत. विशेष म्हणजे व्हेजमध्ये सुद्धा तुम्ही इथे वेगवेगळे पदार्थ खाऊ शकतात. खास बिर्याणीसुद्धा खाण्यासाठी इथे अनेक लोक येतात. छत्रपती संभाजीनगर शहराकडून जालन्याकडे जाताना किंवा जालन्याकडून तुम्ही छत्रपती संभाजीनगर शहराकडे जाणार असाल तर शेंद्रा जो परिसर आहे, शेंद्रा गावची जी कमान आहे, तर त्या कमानाच्या बाजूला मोठी बिल्डिंग आहे. त्या बिल्डिंगमध्येच हे हॉटेल आहे. तर या हॉटेलचा सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबरसुद्धा समोर दिलेला आहे. यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून येऊ शकता. धन्यवाद.